नमस्कार. द्वारकाज किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. चला तर आज आपण गॅस न वापरता ही झटपट अशी मिठाई बनवूया. अगदी 5 ते 10 मिनिटात तयार होणारी आणि चवीलासुद्धा अप्रतिम आहे. आणि रक्षाबंधन स्पेशल आज आपण ही झटपट अशी मिठाई बनवणार आहोत. तर रेसिपीला सुरुवात करण्यापहिले प्लीज तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग सुरुवात करूया. तर 1 कप मी हे फुटाण्याचं डाळवा घेतलेला आहे. तुम्हाला हे कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये मिळून जाईल. तर हे फुटाण्याचं डाळवा मी छान स्वच्छ निवडून घेतलेलं आहे. तुम्ही हे डाळवा थोडंसं एक अर्धा पाऊण तास उन्हात जर ठेवलं ना तर छान थोडं कुरकुरीत होते मग. तर आता हे आपण हे मिक्सरमधून काढून घेतलं. बघू शकता मस्त एकदम बारीक पीठ तयार झालं. चला तर आता आपण चाळणीने गाळून घेऊया. एका प्लेटमध्ये चाळणी ठेवली, त्यावरती आता हे आपण मिक्सरमधून जे पीठ काढलं ते काढून घेतलं. चाळून घेऊया. कोणी पण सहज बनवेल ही मिठाई, एकदम झटपट होणारी आहे. तुम्ही एकदा नक्की बनवून बघा या पद्धतीने. आता आपण हे सगळं पीठ चाळून घेतलेलं आहे. जे वरचं राहिलेलं ते पुन्हा आपण मिक्सरमधून फिरून घेतलेलं आहे. आता पुन्हा आपण चाळून घेऊन जे वरचं आता थोडंसं राहिलेलं आहे एखादा चमचाभर ते आपण नाही वापरणार, ते असंच बाजूला ठेवून देऊया. चला तर आता दुसरी तयारी करून घेऊ. आता हे पीठ छान मिक्स झालेलं आहे. आता पुन्हा मिक्सरचं भांडं घेऊया एक. त्यामध्ये अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट घातलेला आहे किंवा आपला खोबऱ्याचा किस घातला तरीसुद्धा चालते. एक 10 ते 15 मी काजू घातलेले आहे. थोडीशी विलायचीचे दाणे घातले 10-15. त्यानंतर अर्धा कप साखर घातली. आपण 1 कप डाळवा वापरलेला आहे तर अर्धा कप आपण डेसिकेटेड कोकोनट वापरला आणि अर्धा कप साखर. तर थोडंसं 2 चमचे मी अजून थोडीशी साखर वापरलेली आहे. गोडचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. थोडंसं जायफळ त्याच्यामध्ये टाकून घेतलं म्हणजे लगेच आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेऊया. आता हे थोडं थोडं करून मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे. एकदाच नाही करणार कारण साखर लवकर बारीक होत नाही एकत्र असल्यामुळं. बघू शकता तुम्ही मस्त आपण हे बारीक करून घेतलेलं आहे. तर आता एक मोठं भांडं घेतलं, त्यामध्ये आपण जे डाळवाचं पीठ तयार करून ठेवलं होतं ते घालून घेऊया. म्हणजे आपल्याला मिक्स करायला सोपं जाईल. थोडा मोठा बाऊल किंवा एखादं भांडं घेतलं तर. आता त्यामध्ये वितळलेलं तूप, खूप गरम तूप वापरायचं नाही, फक्त तूप वितळून घ्यायचं आहे. आणि मोठे 2 चमचे आपल्याला तूप घालायचे आहे त्यामध्ये. चमचा बघू शकता तुम्ही. आणि तूपसुद्धा वितळलेलं घेतलेलं आहे, खूप गरम नाही घ्यायचं आहे. 2 चमचे तूप घातलेलं आहे. तर आता हे छान मिक्स करून घ्यायचं हाताने. पूर्ण पिठाला व्यवस्थित तूप लागल्या गेलं पाहिजे. छान मस्त व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. मस्त आता हे आपलं सगळं चोळून झालं. जे आपण मिक्सरमधून काढलं होतं साखर, खोबरं आणि काजू ते यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे पण छान मिक्स करून घ्यायचं. दोन्ही हाताने व्यवस्थित चोळून मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. जे थोडं आपण जे मिक्सरमधून काढलं ना ते मिश्रण ते थोडंसं कोमट झाल्यासारखं झालेलं आहे गरम, म्हणजे ते लवकर थोडंसं गरम असल्यामुळं साखर पण थोडीशी वितळायला जाते. त्यामुळं छान मिक्स करून घ्यायचं, पूर्ण पिठाला लागल्या गेलं पाहिजे. आता आपण हे सगळं साहित्य एकत्र करून घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये थोडं थोडं दूध घालणार आहोत. तर आपण ज्या कपाने डाळवं घेतलं होतं त्याच कपाचं पाव कप आपण हे दूध वापरणार आहोत. तर थोडं थोडं दूध घालायचे आहे, 2-2, 4-4 चमचे. आणि छान मिक्स करत जायचं. जसं जसं दूध टाकलं तसं तसं छान मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. तुम्ही याला मिक्सरमधून सुद्धा फिरून घेऊ शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा हाताने चोळून घेतलं तरीसुद्धा चालते. पुन्हा मी थोडंसं दूध घातलं 1-2 चमचे. आता राहिलेलं जे दूध आहे ते आपण पूर्ण टाकून घेऊया. मस्त छान झालेलं आहे तर हे मिश्रण आपलं. आता छान मस्त घट्ट गोळा करायचा आहे आपल्याला. तर सगळं दूध आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे. तर हे दूध मी आधीच गरम करून थंड केलेलं आहे. थंड दूध वापरलेलं आहे. तर कच्चं दूध नाही वापरायचं, म्हणजे वास येऊ शकते एखाद्या दिवशी. त्यामुळं दूध गरम करून थंड करून तेच वापरायचं आहे. छान मस्त घट्ट गोळा करून घेतलेला आहे. हाताला थोडंसं तूप लावायचं. तर तुम्ही याचे लाडू बनवू शकता, पेढे बनवू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार बर्फी बनवू शकता. गणपती पण जवळ आले, तुम्ही मोदकसुद्धा बनवू शकता मिठाईची. तर आज आपण हे लाडू बनवणार आहोत. बघू शकता मस्त चमक आलेली आहे, कलर सुंदर आलेला आहे आणि चवीलासुद्धा अप्रतिम झालेलं आहे. तर मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा. अगदी 5 ते 10 मिनटात मोजून तुम्ही टाईम लावून हे तुमचे लाडू तयार होतील. तर आता आपलं जेवढं हे मी मिश्रण घेतलं होतं, साहित्य घेतलं होतं, तर तेवढ्या साहित्यामध्ये माझे 10 लाडू तयार झालेले आहे मध्यम आकाराचे. तर आता आपण थोडेसे वरतून थोडेसे पिस्त्याचे काप लावून घेऊया किंवा बारीक थोडे क्रश करून घेतले तरी चालते. थोडेसे वरतून लावून म्हणजे दिसायला छान दिसते.
किंवा तुम्ही मनुके पण लावू शकता। तर आपली ही झटपट अशी मिठाई तयार झाली रक्षाबंधन स्पेशल। घरच्या घरी कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणारी, बाजारातल्यापेक्षाही दिसायलाही छान आणि चवीलासुद्धा अप्रतिम आहे। तुम्ही नक्की या पद्धतीने एकदा करून बघा। ही मिठाई गॅस न वापरता अतिशय चवीला छान झालेली आहे। तर हे मिठाईची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, सोबत लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर मी तुम्हाला एक लाडू तोडून दाखवते। मस्त मऊ लुसलुशीत आणि तोंडात विरघळणारे लाडू झालेले, दाणेदार असे बघू शकता। तुम्ही मिठाई बनवू शकता, हे लाडू बनवू शकता किंवा मोदकसुद्धा बनवू शकता। मी एक मोदक पण बनवलेला आहे। तर अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी द्वारकाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। भेटूया एक नवीन रेसिपीसोबत।